मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट? तर मग आजच सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. आमदार संग्राम जगताप हे जरी या सभेस उपस्थित नसले तरी समोर बसलेला प्रत्येक जण संग्राम जगताप आहे. कारण संग्राम जगताप हा एक व्यक्ती नसून तो एक विचार आहे. याच विचारानं आज प्रत्येक जण हिंदुत्वासाठी काम करत आहे. म्हणून जो माझ्या प्रत्येक संकटात माझ्या मागे उभा असतो त्या माझ्या मित्राला जाहीर समर्थन देण्यासाठी मी आलो आहे. आणि पुढील काळामध्ये देखील जो हिंदूंसाठी काम करेल तोच देशावरती राज्य करेल अशी भूमिका घेतली पाहिजे. आणि या सभेद्वारे पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा संदेश मी देत आहे. अशीच एकजूट कायम ठेवून हिंदूंची ताकद आमदार संग्राम जगताप यांच्या मागे करा असं प्रतिपादन माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी केलंय. अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेच्या समर्थनार्थ अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेच्या समर्थनार्थ रविवारी सकल हिंदू समाजाचे शहरामध्ये मोठं शक्ती प्रदर्शन झालंय. माळीवाडा बसस्थानक चौकामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या निमित्तानं भव्य सभा झाली आहे. या सभेस माजी खासदार डॉक्टर सुजय विखे, हरिभक्तपरायण संग्राम भांडारे महाराज, श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग आणि राष्ट्र प्रथम प्रतिष्ठानचे अविनाश तायडे आदी हिंदुत्ववादी नेते उपस्थित होते. यावेळी विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि शेकडो हिंदू नागरिक, महिला या ठिकाणी उपस्थित होत्या. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला. याप्रसंगी अविनाश तायडे, अशोक गायकवाड, संजय मरकड, बजरंग मोरे महाराज, भाजप शहर जिल्हा अध्यक्ष अनिल मोहिते आदींनी मनोगत व्यक्त करत आमदार संग्राम जगताप यांना समर्थन केलंय. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्यात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीनं या सभेची सांगता झाली आहे. सर्वात प्रथम ज्यांच्या समर्थनार्थ आज ही मोर्चाचं आयोजन करण्यात आलं ते माझे मित्र संग्राम या ठिकाणी येऊ शकले नाही. पण मी त्यांच्या वतीने सांगतो की संग्राम जरी आला नसेल तरी समोर बसलेला प्रत्येक माणूस हा संग्राम जगताप म्हणून बसलेला आहे. या व्यासपीठावरील बसलेला प्रत्येक व्यक्ती हा संग्राम जगताप म्हणून बसलेला आहे. कारण की संग्राम जगताप हा एक व्यक्ती नाही, संग्राम जगताप हा एक आमदार नाही, संग्राम जगताप हा एक विचार आहे. आणि त्या विचाराला समर्थन देण्यासाठी आज आपण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत. संग्राम जगताप या अहिल्यानगरचा तो प्रत्येक व्यक्ती आहे जो रात्री झोपताना काही ठराविक समुदायाला घाबरतो. संग्राम जगताप हा अहिल्यानगरचा तो प्रत्येक व्यक्ती आहे जो त्याची भगिनी या अहिल्यानगरमध्ये सुरक्षित राहील का नाही या विचाराने त्रस्त आहे. आणि म्हणून आज इथं आलेला प्रत्येक व्यक्ती हा संग्राम जगतापाच्या विचाराला समर्थन देण्यासाठी आणि मी देखील माझ्या मित्रासाठी, जो मित्र माझ्या प्रत्येक संकटाला बरोबर उभा राहिला, जो मित्र माझ्या प्रत्येक क्षणाला बरोबर उभा राहिला, त्या मित्रासाठी आज आपल्या सगळ्यांसमोर मी इथं आलेलो आहे. आज संग्राम भैयाच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये जे लोक रान पेटवत आहेत, तुम्हाला काय वाटतं? त्यांना त्रास संग्राम जगतापाचा आहे? आज जे लोक आपल्या विरोधात बोलतात त्यांना त्रास सरकारचा आहे? आज जे लोक सागर विरोधात बोलतात त्यांना त्रास सागरचा आहे? अजिबात नाही. या सगळ्या लोकांना त्रास याचा आहे की आज या देशाचा आणि या महाराष्ट्राचा हिंदू जागा झालाय. आज या लोकांना त्रास याचा आहे की हिंदू आपल्या महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी जागा झाला. आज या त्रास लोकांना ह्याचा आहे की हिंदू आपल्या जमिनी सुरक्षित ठेवण्यासाठी जागा झालाय. आज त्रास या लोकांना याचा आहे की आज हिंदूंनी लोकसभेचा वोटची उत्तर विधानसभेमध्ये हिंदू एकत्रित करून हिंदू विचारांच्या आमदारांना निवडून. आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला आनंद एक आहे की अहिल्यानगर मधून हा संदेश आपण संपूर्ण महाराष्ट्राला देत आहोत की संग्राम एकटा नाही, जो आणि म्हणून संग्राम बापू आपल्याला नारा बदलावा लागेल. आपला नारा आहे की जो हिंदू राष्ट्र की बात करेगा. आता नारा बदलावा लागेल, जो हिंदू राष्ट्र के लिए काम करेगा वही देश पे राज करेगा. आणि भूमिका घेऊन
कारण की बात करेगा हा नारा तेव्हा आपण म्हणत होतो जेव्हा आपलं ऐकायला कोणी नव्हतं. आज आपण काम करायला सुरू केलंय आणि म्हणून जो तो व्यक्ती या दिशेने काम करणार, जो तो व्यक्ती आज आपल्या समाज बांधवांना एकत्रित ठेवून सुरक्षित ठेवण्याचं काम करणार, त्या पाठीमागं सरकार आणि सरकारच्या पाठीमागं आपण, ही भूमिका आपल्याला शेवटपर्यंत पार पाडायची आहे. अडचण अशी झालेली आहे की अजून मुसलमान समाजातील काही जिहादी लोक सध्या सरकार काँग्रेसचं नाहीये हे अजून ती लोक मान्यच करायला तयार नाही. त्यांच्या बुद्धीला ते पटतच नाही आणि त्यामुळं त्यांना असं वाटतं, मी जाहीर बोलतो, अडचण अशी आहे की काँग्रेस सरकारच्या काळामध्ये काही जिहादी वृत्तीची लोक माजवून ठेवलेली होती आणि 2014 पासून तो माज दाखवता येत नाही, व्यक्त करता येत नाही. ही सर्वात मोठी खंत काही जिहादी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये. पण आता त्यांनी हे सत्य स्वीकारायला पाहिजे, त्यांनी आता हे सत्य मान्य करायला पाहिजे की आता काँग्रेसचं सरकार नाहीये तर आता श्रीरामांचं हिंदुत्ववादी सरकार या देशात आहे. आम्ही कधी कोणाच्या वाटेवर जाऊन वाटमारी करतच नाही, ते आमचे संस्कार नाही. आमचं भांडण व्यक्तिगत कुणा धर्माशी नाही, कुणा व्यक्तीशी नाही. अहो, जी आमची मंदिरं बळकावली, जिथं भगवा झेंडा फडकत होता तिथं भगवे झेंडे काढून तुम्ही तुमची प्रार्थना स्थळ बनवली. ती मंदिरं आम्ही मागायची नाही. अहिल्यानगर परिसरातल्या कोणत्या तरी मंदिरावर हिंदुत्ववादी पोरांनी भगवा झेंडा नेऊन लावला. काही जिहादी लोक म्हटले कोर्टात केस चालू आहे, निकाल लागायच्या अगोदर भगवा का लावला. त्या जिहाद्याला मी सांगू इच्छितो, जसा अयोध्येचा निकाल हिंदूंच्या बाजूने लागला ना, तसा देशातल्या प्रत्येक धर्मस्थळाचा निकाल हा हिंदूंच्याच बाजूने लागणार आहे. आम्हाला काही मंदिरं कमी होती अशातला काही भाग नाही. आमच्याकडे मंदिरं भरपूरच आहेत, पण तुम्ही बळकावलेली आहेत. तुम्ही आमच्या मूर्ती काढून फेकल्या आणि वस्ती करता यावी, राहता यावं, बैठका करता याव्या म्हणून आमची धर्मस्थळं बळकावली. जेव्हा कोर्टाचा निकाल लागल ना येड्या, तेव्हा त्या मंदिरावर भगवाच फडकणार आहे. मग मी काय म्हणतो, निकाल लागेपर्यंत वाटकाला पाहतो, फडकू दे ना भगवा. अयोध्येच्या देवळावर फडकला, इतरही मंदिरावर फडकणार आहे. मग संग्राम दादा जगताप काय त्याचा 7-12 मागायला गेला काय? हिंदूंचा देवच मागायला गेलाय. एखादी बहीण आमची जेव्हा लव जिहादला बळी पडती, तिचा परिवार ढासा रडतो, मरणासन्न वेदना त्या परिवाराला होतात, तेव्हा आमचा संग्राम दादा जगताप त्याच्या मतदारसंघाचा प्रचार करायला नाही जात हो. तिथं आमच्या हिंदू बांधवाला न्याय मिळावा म्हणून तिथं जाऊन सभा घेतोय. दीपक कासवा, सी 24 तास, अहिल्यानगर.